तेल्हारा येथील प्रभाग क्रमांक 6 मधील हनुमान मंदिराजवळील नाल्याचे काम सुरू आहे। नाल्याच्या खोदकामामध्ये पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन गेली असल्याने काम सुरू असताना पाईपलाईन फुटावी नाही म्हणून येथील नागरिकांनी याबाबत ठेकेदाराला अवगत केले होते। मात्र ठेकेदारांनी मनमानी करून ही पाईपलाईन फोडली असा आरोप येथील नागरिक करीत आहे। नगर परिषद प्रशासन योग्य उत्तर देत नसल्याने तसेच पिण्याच्या पाण्याची योग्य सोय होत नसल्याने अखेर प्रभाग क्रमांक 6 मधील नागरिकांनी नगर परिषद मुख्याधिकारी यांच्या दालनात धाव घेऊन निवेदन सादर दूषित पाणी पुरवठा बंद करून पाईपलाईनचे काम लवकरात लवकर करून पाण्याच्या संकटातून काढावे अशी मागणी केली आहे। निवेदन या कारणास दिले आहे की यांनी जेसीबीने पाईपलाईन नालीचं काम करणं चालू आहे आणि त्या नालीच्या कामात त्यात पाईपलाईन फुटण्यात आली। त्या फुटलेल्या पाईपलाईनमध्ये नालीचं सांडपाणी येत आहे आणि ते पूर्ण कमीत कमी 150-200 घरात ते पाणी चाललं। तर याकरता आम्ही आज निवेदन दिलं। आजच्या तारखेत हे काम असं व्हावं ही इच्छा आहे। आमची मेन पाईपलाईन नळाची फुटलेली आहे, त्याच्यामुळे आम्हाला दूषित पाणी येत आहे। दूषित पाणी पिल्यामुळे आमची जर रोगराई किंवा आमची जर तब्येती खराब वगैरे झाल्या तर याची जिम्मेदार कोण राहणार आहे? नगर परिषद राहणार आहे। याची दक्षता घेण्यात यावी ही आमची नम्र विनंती। पाईपलाईन सतत चालू असल्यामुळे इथे नाल्याचे बांधकाम चालू आहे, त्याच्यामुळे ही पाईपलाईन फुटलेली आहे। 2 महिने झाले आमच्या इकडे पाणी नाही आहे, नळाले ना काहीच नाही, वावरातून आणायला लागते पाणी आम्हाला ना काहीच नाही। आमच्या इकडे पाणी नाही आहे ना काहीच नाही। आमच्या इकडे पाण्यात जंतू निघू राहिले, नदीतलं पाणी प्यायला लागू राहिले आम्हाला। यावेळी शेकडो नागरिकांच्या सह्यांचे निवेदन सादर करण्यात आले। फुटलेल्या पाईपलाईनचे काम करण्यात आले, मात्र ते योग्य प्रकारे न केल्याने दूषित गढूळ आरोग्याला घातक असा पुरवठा होत आहे। मात्र ते कुठल्याच कामात उपयोगात येत नसल्याने त्वरित स्वच्छ पाण्याचा पुरवठा केला जावा असे यावेळी येथील नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांना सांगितले। हे कोणाचे इकडे ठेका आहे काय आहे? ह्या ठेकेदाराने याची चौकशी करायला नाही पाहिजे का? जाणून फोडलं ते हे नाली। सांगितल्यानंतर आमच्या एटातले पोरं सगळे इथं जमा होते तरी त्यांची नाली फोडली। हे काय पाणी आम्हाला प्यायला येऊन आलं, त्यातलंच पाणी आम्हाला प्यायला येऊन राहिलं। दुरुस्त केल्यावर त्याच्यात गढूळ पाणी येऊन राहिलं ना। त्या लेकराची जबाबदारी कोणाची? त्या लेकराची तब्येत झाल्या याची जबाबदारी कोण घेईल? पाण्याचं टँकर पाठवलं की त्या पाण्यात सगळे वरून बाटल्या टाकतात, ते पाणी पिण्याच्या कामात येत नाही। आता पाणी भेटणार तर भेटणार कुठून? या नालीवाल्यांना सांगितलं तर परत दिवशी पाईपलाईन फोडली, सर्व पाईप तुटलेले आहेत आणि त्या नालीतलं त्यांना इथं हजर होतो आम्ही सांगताना। त्यांनी नाली फोडताना हजर होतो आम्ही, त्यांना सांगितलं इथं पाईपलाईन आहे तरी त्यांनी त्याची काही काळजी घेतली नाही आणि दक्षता केली नाही। डायरेक्ट फोडून टाकलं आणि त्याच्यामध्ये सर्व पाईपलाईनचे नुकसान झालेले आहे। लोकांच्या घरात पाणी जात आहे, तर नालीतलं दूषित पाणी जात आहे, याची काळजी नगरपालिकेनं घ्यावी। गुरुदेव इसमोरे, विदर्भ न्यूज, तेल्हारा।